नमस्कार, मी पुरुषोत्तम बेर्डे. पुरुक्रमा तुमचं स्वागत. पुरुक्रमा हा माझा शो गेले 5-6 वर्ष रंगभूमीवर सुरू आहे. जवळजवळ 23 एक प्रयोग झाले. या पुरुक्रमामध्ये मी माझ्या एकंदर कारकिर्दीचा आढावा घेतो. नाटक, सिनेमा, गाणी, गप्पा असं सगळं चालू असतं त्याच्यामध्ये. मला असं वाटलं की आता ह्या माध्यमातून तुमच्याशी काही संवाद साधावा किंवा तुम्हाला काही सादर करावं. आत्ता या पुरुक्रमाचा विषय आहे छबिलदासच्या गोष्टी. आता छबिलदासच्या गोष्टी म्हणजे आमचं सुरुवातच तिकडून झाली. बरेच रंगकर्मी असे आहेत. पण त्या काळात म्हणजे 40-50 वर्षापूर्वी प्रायोगिक रंगभूमीची चळवळ सुरू झाली. व्यावसायिक नाटकं जिथे व्हायची ती मोठी थिएटर्स त्या काळातल्या रंगकर्मींना परवडत नसायची आणि काही छोटे छोटे मोठे मोठे प्रयोग जे करावेसे वाटायचे ते तेजपाल वगैरे सारखी थिएटर उपलब्ध होती, साहित्य संघ, पण महाग होती. आणि म्हणून मग त्याच्यातून त्या गरजेपोटी एक संशोधन झालं असावं. त्या काळातले रंगकर्मी अनेक मोठे मोठे दिग्दर्शक तेव्हा प्रायोगिक रंगभूमीवर आपली कला दाखवत होते, काही नवीन शोधत होते. दामू केंकरे, विजया मेहता, अरविंद देशपांडे, आत्माराम भेंडे, पुरुषोत्तम दारव्हेकर, नंदकुमार रावते, कमलाकर सारंग, अनेक नावं आहेत. अभिनेत्री सुलभा देशपांडे, परत त्यात अरविंद देशपांडे आणि अनेक सतीश दुभाषी वगैरे ही सगळी मंडळी, भक्ती बर्वे, अमोल पालेकर, ही सर्व मंडळी त्या काळामध्ये उभरती होती. रंगायनसारखे संस्था त्याच्यातून उभी राहत होती. आणि मग मला असं वाटतं त्याच्यातून एक गरजेपोटी एक छोटा हॉल घेऊन आपण त्यात नाटक करू अशी संकल्पना सुरू झाली असावी. आणि त्याच्यातून छबिलदास शाळेमध्ये एक समीप रंगमंच असा उभा राहिला. फार सुंदर रचना होती ती आणि खरं म्हणजे त्या थिएटरमध्ये गेल्यानंतर एक वेगळी स्फूर्ती यायची. मी प्रथम त्या थिएटरमध्ये गेलो ते 1975 नंतरचा काळ असेल बहुतेक तो. आणि आम्ही तेव्हा या मंडळी सादर करूया ही आमची कॉलेजमध्ये हौशी नाट्यसंस्था सुरू केली जेतून बाहेर पडताना. आणि मला गरज वाटली आपल्या एकांकिका सादर कुठे करायच्या याची. छबिलदास त्यावेळेला अवेलेबल होतं. म्हणून तिथे काय नक्की चालतं, प्रायोगिक नाटक म्हणजे काय, कसे असतात ती नाटकं, हे बघण्यासाठी एक नाटक बघायला गेलो. आणि ते नाटक होतं क्षितिज रेषा. पार्ल्याची गॉसिप ग्रुप ही संस्था आणि विजय बोंद्रे त्याचे दिग्दर्शक होते. आणि प्रमुख अभिनेता त्यातला जो होता तो विनय आपटे. जबरदस्त ते नाटक बघून मला अक्षरशः म्हणजे त्याच्या आधी मी नाटकं पाहिलेली व्यावसायिक रंगभूमीवरची, वसंत कानेटकर, बाळ कोलटकर आणि ह्या सगळ्या मोठमोठ्या लेखकांची आणि अतिशय मोठे मोठे अभिनेते काशीनाथ घाणेकर, प्रभाकर पणशीकर. पण हे नाटक बघितलं आणि एकदम काहीतरी आपल्या जवळचं इथे घडल्यासारखं वाटलं. विजय बोंद्रेंचं दिग्दर्शन आणि विनय आपटे, क्या बात आहे. काय म्हणजे ज्याला म्हणतात ना की डिक्शन, बॉडी लँग्वेज जबरदस्त. ते बघून इतका प्रभावित झालो. आणि हे लोक कोण सगळे आहेत हा पहिल्यांदा प्रश्न पडला. त्याच्यानंतर हळूहळू तिथली नाटकं बघायलाच लागलो. काकडे काका हे खूप प्रमुख असं प्रायोगिक चळवळीतले रंगभूमीवरचे व्यक्तिमत्व, त्यांची हळूहळू ओळख झाली. विनय आपटेचंच सोफा कम बेड नावाचं एक नाटक पाहिलं जे अच्युत वझेने लिहिलं होतं. त्या काळामध्ये अच्युत वझे, सतीश आळेकर ही तेंडुलकरांनंतरची लेखक मंडळी. श्याम मनोहर नंतर आले किंवा हिंदीमधून मोहन राकेश यांची नाटकं तिथे व्हायची, गिरीश कार्नाडांची नाटकं व्हायची. पण सोफा कंबेड विनयच्या प्रेमापोटी, विनयच्या आकर्षणापोटी परत एकदा बघितलं आणि परत एकदा भारावून गेलो. एक ॲब्सर्डिटी असलेलं सत्यदेव दुबेंचं दिग्दर्शन त्या नाटकाला लाभलेलं. आणि ती सगळी जी काय मजा होती त्या थिएटरमध्ये, जो एक वातावरण निर्मिती व्हायची, एक इतक्या जवळून हे नाटक बघायला मिळायचं आणि ते बघता बघता त्या कलावंतांच्या प्रेमात पडायला व्हायचं. आणि मग आपल्याला वाटायचं की आपण ज्या एकांकिका आणि आपण जे करतोय ते ह्याच्या सगळं बसेल का. तरीसुद्धा काकडे काकांकडून आम्ही एक तारीख घेतली आणि ह्या मंडळी सादर करूयाचा. तिथे 4 एकांकिकांचा छबिलदासमध्ये पहिला प्रयोग लागला. आणि त्यावेळेला तिकीट विक्री 2 तास आधी या सूत्राप्रमाणे आम्ही तिकीट विक्री केली. तर मंडळी अशा पद्धतीने आपण या प्रायोगिक रंगभूमीच्या एका चळवळीचा मध्य असलेला छबिलदास याच्या काही गमती आपण ऐकणार आहोत. गमती कसल्या, एक चळवळच.
अत्यंत गंभीर असा तो प्रकार होता. दर 2 दिवसाने मी तुम्हाला भेटणार आहे. बघूया पुढच्या एपिसोडमध्ये काय. धन्यवाद.